एस्केप व्हेलॉसिटी. लास्ट पिरियडला आपण पाहिलं एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, की कुठलीही वस्तू आपण पृथ्वीवर जमिनीपासून वरी फेकल्यानंतर काही उंचीपर्यंत जाते आणि ती पुन्हा खाली येऊन पडते. हे कशामुळं? ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण जर आपल्याला ही तीच वस्तू पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर काढायची असेल, जास्त उंचावर न्यायची असेल, तर तिची इनिशियल व्हेलॉसिटी खूप वाढवावी लागेल. इनिशियल व्हेलॉसिटी एवढी वाढवा की ती पृथ्वीपासून इन्फानाइट डिस्टन्सला गेली पाहिजे आणि तेव्हा त्या डिस्टन्सला पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करत नाही आणि ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीपासून निसटून जाते, निघून जाते, रिलीज होते. तेव्हा त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी त्या वस्तूची म्हणजे तिला जी काय आपण व्हेलॉसिटी देतो त्या व्हेलॉसिटीमुळं ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाते आणि शेवटी रेस्ट होते. कारण ग्रॅव्हिटीच्या बाहेर गेल्यानंतर पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करत नाही आणि त्यामुळे ती काय होते? रेस्ट होते. तर त्याला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. मग ती एस्केप व्हेलॉसिटी किती पाहिजे? कुठल्याही वस्तूला पृथ्वीपासून ग्रॅव्हिटीच्या बाहेर काढायचं असेल तर तिला एस्केप व्हेलॉसिटी किती द्यावं लागेल? तेवढी व्हेलॉसिटी दिली तरच ती ग्रॅव्हिटीच्या बाहेर पडते. नाही दिली, त्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी झाली तर ती परत येऊन जमिनीवर पडते. मग एस्केप व्हेलॉसिटी किती पाहिजे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा एन ऑब्जेक्ट ऑफ मास m, समजा एक वस्तू घेतली, तिचा मास घेतला, आपण m गृहीत धरलं. तर पहिल्यांदा आपण दोन कंडिशन गृहीत धरू की त्या वस्तूचं आपल्याला ऑन द सरफेसवर विचार करू, त्या बॉडी त्या ऑब्जेक्टमध्ये किती एनर्जी आहे, एक सरफेसवर विचार करू आणि जेव्हा तीच वस्तू उंच जाते, इन्फानाइट डिस्टन्सला जाते, तेव्हा तिच्यात एनर्जी किती असते ते बघू. पहा, वस्तू कोणत्याही ठिकाणी जाऊन तिची टोटल एनर्जी सेम राहते. सुरुवातीला जी वस्तू पृथ्वीवर आहे, पृथ्वीवर असताना ऑन द सरफेस ऑफ अर्थ, तर तिच्यामध्ये आपण एनर्जी काढूया. दोन प्रकारची एनर्जी काढूया, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशी काढणार आपण? फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जीचा? हाफ mv². आता या ठिकाणी तर आपल्याला व्हेलॉसिटी एस्केप काढायची म्हणून v ला ESC लावतो, एस्केप व्हेलॉसिटी हाफ mv². त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काढू आपण. आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आहे ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कोणती आहे? ग्रॅव्हिटेशनल. आणि त्याचा फॉर्म्युला आपण मागच्या पिरियड मध्ये पाहिलाय, -gmm/r. जी कॅपिटल M स्मॉल m/r ही निगेटिव्ह मध्ये राहते, बरोबर आहे? मग त्या सरफेसवर या दोन एनर्जीची आपण बेरीज घेऊया, टोटल एनर्जी. म्हणजे त्या बॉडीमध्ये टोटल एनर्जी किती आहे ती त्या दोघांच्या बेरीज एवढी असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे? हाफ mv² ही ठेवली तर प्लस मायनस काय होईल? मायनस होईल gmm/r. ह्या टोटल एनर्जीला आपण E1 म्हणतो. E1 ही टोटल एनर्जी आहे, कोणत्या ठिकाणची आहे? ऑन द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. आता तीच वस्तू काय करू आपण? इन्फानाइट डिस्टन्सला घेऊ, खूप उंचावर नेऊ की जिथं आपल्याला ग्रॅव्हिटीच्या बाहेर जायचं. ग्रॅव्हिटीच्या बाहेर जायचं आहे. जेव्हा ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाते वस्तू तेव्हा ती रेस्ट होते, कारण पृथ्वी त्याला अट्रॅक्ट करत नाही, त्यामुळे ती विश्वामध्ये काय होणार? रेस्ट होणार. अशा वेळेस कायनेटिक एनर्जी काय होईल? झिरो होईल. इन्फानाइट डिस्टन्सला ती रेस्ट झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी झिरो होईल. पोटेन्शियल एनर्जी काढूया. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाच ठेवायचा आहे, -gmm/r. म्हणजे काय आहे? डिस्टन्स, पृथ्वीपासूनचं डिस्टन्स. इन्फिनिटी घेऊ आपण, कारण किती डिस्टन्सला बघायचे आपल्याला? ॲट इन्फानाइट डिस्टन्सला, त्यामुळे डिस्टन्स घेऊया इन्फिनिटी. तर इन्फिनिटी डिवाइड केला म्हणजे आन्सर येतो 0. कोणत्याही डिजिटला इन्फिनिटीनं डिवाइड केल्यावर आन्सर येतो 0. म्हणून टोटल एनर्जी काढूया, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल. ही 0 आहे, ही पण 0 आहे, म्हणजे टोटल एनर्जी ती 0 झाली, कारण ती ग्रॅव्हिटीच्या बाहेर पडली. आता तिच्यामध्ये एनर्जी 0 आहे. पण वस्तू तीच आहे, वस्तू ती जी सरफेसवर होती तीच आता कुठे आहे? इन्फानाइट डिस्टन्सला आहे. तर आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतं? की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट
कॉन्स्टंट, टोटल एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट. ती वस्तू कुठे असू द्या, सरफेसवर राहू द्या की इन्फानाइट डिस्टन्सला राहू द्या. म्हणून सरफेसवर किती एनर्जी होती E1, इन्फानाइट डिस्टन्सवर किती होती E2, हे दोन्ही इक्वलच आहे. फक्त एनर्जीचं कन्व्हर्जन होत असते. एनर्जी कमी होत नाही, वाढत नाही, फक्त कन्व्हर्जन. म्हणून लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून आपल्याला लिहिता येतो E1 इक्वल टू E2. E1 ची व्हॅल्यू काय बघा, हाफ mv² मायनस gmm अपॉन r इक्वल टू E2 किती आहे 0. हे आपण लिहिलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता या ठिकाणी v² आपल्याला काढायचं आहे, व्हेलॉसिटी काढायची आहे, एस्केप व्हेलॉसिटी. तर बाकी क्वांटिटी आपण राईट साइडला लिहू. मायनस gmm अपॉन r हा पलीकडे द्या, त्या साइडला प्लस झाला gmm अपॉन r. त्यात हाफ m 2 हा डिवाइड मधला तिकडे जाईल मल्टिप्लाय मध्ये, m हा मल्टिप्लायचा डिवाइड मध्ये जाईल. 2 बाय m इकडे घेतला, काय आलं ते 2 बाय m. 2 बाय m मध्ये m कॅन्सल झाला, राहिलं काय v² इक्वल टू काय मिळालं 2gm अपॉन r. v² इक्वल टू काय मिळालं 2gm अपॉन r. आता v² चा स्क्वेअर रूट काढूया. v इक्वल टू काय होईल अंडर रूट ऑफ 2gm अपॉन r. हा एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला मिळाला. या वेलोसिटीचा वापर करून आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर, हा ऍक्च्युअली मेन फॉर्म्युला आहे, याचा वापर करून यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या कॅपिटल G ची 6.67, कॅपिटल M मास ऑफ अर्थ, त्यात रेडियस ऑफ अर्थ, या सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या तर आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं. किंवा याच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करता येतो. अजून सोपं करायचं असेल पहा, मी इकडल्या साइडला येतो, तोच फॉर्म्युला बघा. एस्केप वेलोसिटी v is c equal to square root of 2gm upon r. यामध्ये आपल्याला स्मॉल g आणता येतं. स्मॉल g ची व्हॅल्यू, स्मॉल g चा फॉर्म्युला काय आहे gm upon r². काय आहे gm upon r². आपल्याकडे gm आहे पण फक्त r आहे, r² पाहिजे. म्हणून ह्या इक्वेशनला मी काय करतो, स्क्वेअर रूट मध्ये कॅपिटल R ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. multiplying and dividing by r, capital R. दोन्ही ठिकाणी काय होईल VSC equal to square root of 2gm into r divided by r into r. काय होईल r into r स्क्वेअर घेऊया, अंडर रूट 2gm r साइडला ठेवूया अपॉन r into r म्हणजे r स्क्वेअर VES. तर यामध्ये gm अपॉन r स्क्वेअर म्हणजे स्मॉल g. म्हणून आपल्याला लिहिता येतं VESC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 स्मॉल g r, वेअर स्मॉल g इक्वल टू काय आहे gm अपॉन r स्क्वेअर. gm अपॉन r स्क्वेअर म्हणजे स्मॉल g, त्याची व्हॅल्यू आपण इथे ठेवली. आता याच्याद्वारे सुद्धा आपल्याला एस्केप वेलोसिटी काढता येते. कसं काय काय करावं लागेल बघा. 2 आहे, स्मॉल g ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 9.8 आणि रेडियस घ्यायची. या सर्वांचं कॅल्क्युलेशन करूया आपण. पहा अंडर रूट ऑफ 2 into 9.8 into रेडियस ऑफ अर्थ ठरलेली आहे 6.4 into 10 to the power 6. हे मीटर मध्ये घेतलं. या सर्वांचं कॅल्क्युलेशन करा. याचं मीटर पर सेकंद मध्ये येतं, नंतर याला किलोमीटर पर सेकंद मध्ये आलं. ऍक्च्युअली या सर्वांचं कॅल्क्युलेशन 11.2 किलोमीटर पर सेकंद येतं. किती येतं 11.2 किलोमीटर पर सेकंद. याचा अर्थ एस्केप वेलोसिटी एका सेकंदाला किती किलोमीटर गेली पाहिजे 11.2. एका सेकंदाला ती वस्तू कितीच्या स्पीडने पाठवायचं 11.2 किलोमीटर जर जात असेल तर त्या वेलोसिटीला आपण एस्केप वेलोसिटी. एका सेकंदात किती अंतर कव्हर केली पाहिजे 11.2. या वेलोसिटीने जर आपण वस्तू वरी फेकली तरच ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाईल. 11.2 किलोमीटर पर सेकंद या वेलोसिटीने जर आपण वस्तू फेकली तरच ती पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाईल.
यापेक्षा जर कमी झाली वेलॉसिटी तर ती पृथ्वीवर येऊन पडेल. याला आपण एस्केप वेलॉसिटी. तर कमीत कमी एस्केप वेलॉसिटी किती पाहिजे? 11.2 एवढी वेलॉसिटी असेल तरी ग्रॅव्हिटीच्या बाहेर पडेल. किंवा याच्यापेक्षा जास्त असेल तरी बाहेर पडेल. पण कमी असेल तर ती जमिनीवर येऊन पडेल असं आपल्याला सांगता येते. तर लक्षात ठेवा, कुठल्याही वस्तूला एवढी वेलॉसिटी लागते, एस्केप वेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंद. तर ही व्हॅल्यू आपण पृथ्वीवर काढली. पृथ्वीवरून पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर आपल्याला एखाद्या स्पेस क्राफ्टला पाठवायचा, यान पाठवायचं आहे, तर त्याच्यामध्ये किती वेलॉसिटी पाहिजे? 11.2 किलोमीटर पर सेकंद मध्ये. लक्षात घ्या. तर आता हीच एस्केप वेलॉसिटी आपण मूनवर काढूया, चंद्रावर काढूया. पहा, चंद्रावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे, त्यामुळे तिथं आपल्याला एस्केप वेलॉसिटी कमी लागेल. तर त्याचा एक प्रॉब्लेम दिला आपल्याला. पेज नंबर 14 बघा. पहिल्यांदा तो प्रॉब्लेम वाचून घ्या आणि मग तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. फॉर्म्युला एकच आहे. एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला हा मेन फॉर्म्युला मिळाला, 2gm अपॉन r. हा त्याचा मेन फॉर्म्युला आहे. प्रॉब्लेम पेज नंबर 40. पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचतो. कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून. मूनच्या पृष्ठभागावर आपल्याला एस्केप वेलॉसिटी काढायची आहे. गिवन द मास अँड रेडियस ऑफ द मून. मूनचं मास दिलंय, रेडियस दिलंय. मास लिहून घेऊया. मास ऑफ मून किती आहे बघा. मास ऑफ मून आहे 7.34 into 10 to the power 22 किलोग्रॅम मध्ये. 7.34 into 10 to the power 22. रेडियस ऑफ मून दिलेली आहे आपल्याला. हा गिवन डाटा आहे. रेडियस ऑफ मून ते घेऊया आपण. त्याला कॅपिटल आर, याला कॅपिटल एम गृहीत धरूया. रेडियस आहे 1.74 into 10 to the power 6 मीटर. त्यानंतर कॅपिटल जी ची व्हॅल्यू ठरलेली आहे 6.67 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचे आहे? एस्केप वेलॉसिटी काढायची आहे. कशावरली? मूनवरली. मूनवर आपल्याला कुठल्याही वस्तूला चंद्रापासून उंच फेकायचं असेल, चंद्राच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर काढायचं असेल, तर किती एस्केप वेलॉसिटी द्यावी लागते ते आपल्याला काढायचे आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपण गिवन डाटा लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आता यामध्ये रेडियस दिलेले आहे 1.74 into 10 to the power 6. या सगळ्या व्हॅल्यू आपण आता या फॉर्म्युल्यात ठेवूया. फॉर्म्युला आपला काय आहे? एस्केप वेलॉसिटी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन r. व्हॅल्यू ठेवा अंडर रूट ऑफ 2 into कॅपिटल जी ची व्हॅल्यू सांगा 6.67 into 10 to the power -11 into मास किती आहे 7.34 into 10 to the power 22 डिवाइडेड बाय रेडियस किती आहे 1.74 into 10 to the power 6. ह्या सगळ्या क्वांटिटी यामध्ये सगळ्याच कॅल्क्युलेशन करा. पहिल्यांदा आन्सर आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये आणि फायनली काढल्यानंतर 2.37 त्याला किलोमीटर पर सेकंद मध्ये आणायचं. 2.37 एवढी एस्केप वेलॉसिटी चंद्रावर लागेल. चंद्राच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर जर आपल्याला वस्तू न्यायची असेल तर किती स्पीडनं 2.37 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे प्रत्येक सेकंदाला किती किलोमीटरने गेली पाहिजे ती 2.37 या किलोमीटरनं जर जात असेल त्या स्पीडनं, तर ती चंद्राच्या ग्रॅव्हिटीच्या बाहेर पडते. ही फिक्स व्हॅल्यू आहे. जशी अर्थवर व्हॅल्यू काय 11.2 किलोमीटर पर सेकंद, तसं मूनची फिक्स व्हॅल्यू लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन न करता डायरेक्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल 2.37 किलोमीटर पर सेकंद ही मूनवर व्हॅल्यू आहे.
त्यानंतर आता शेवटचा पॉईंट बघा, डू यू नो वेटलेसनेस इन स्पेस. आता याच्यावर आपल्याला ॲक्च्युली हा एक्झामला नाही हा भाग, पण तुम्हाला माहितीसाठी आवश्यक आहे. स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल एज ऑब्जेक्ट इन स्पेसक्राफ्ट अपियर टू बी फ्लोटिंग. तुम्ही कधी यान जे जात आहे यानामध्ये जे काही ट्रॅव्हलर्स आहेत, अंतराळवीर, तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिला असेल कधी, अंतराळवीर कसा प्रवास करतात, तर ते तरंगत असलेले दिसतात. मध्ये काय फ्लोटिंग स्पेस यान सुद्धा आणि त्यामध्ये अंतराळवीर सुद्धा. तर याच्यामध्ये कारण काय ॲक्च्युली हे जे यान आहे पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये फिरत असते पृथ्वीपासून निघाल्यानंतर, आणि उंचीवर असतं, खूप हाय लेवलवर असतं. जरी ते खूप लेवलला जरी असलं तरी तिथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काम करतं. जसं जसं आपण पृथ्वीपासून उंचावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते, आणि जेव्हा हे ऑर्बिटमध्ये येतं यान, त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 11 पटीने कमी असतं. 11% लेस. जी काय व्हॅल्यू आपली 9.8 त्याच्या 11% व्हॅल्यू कमी असते. त्यामुळं तिथं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन कमी काम करतं. बरोबर आहे, आणि काम करतं पण कमी काम करतं. आणि हे यान जेव्हा मोशनमध्ये येते, सर्क्युलर मोशनमध्ये, यान सर्क्युलर मोशनमध्ये आल्यामुळं आता फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी कमी काम करत आहे, आणि ते ॲक्च्युली फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट करत आहे पृथ्वीवर, पण कमी, आणि ते मोशनमध्ये आलेलं आहे. मोशनमध्ये आल्यामुळं तिथं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी थोडासा कार्य करत आहे. त्यामुळं त्यामधला जो अंतराळवीर आहे आणि ते जे स्पेस आहे ते एक प्रकारे फ्री फॉल म्हणून काम करत आहे. काय म्हणून काम करत आहे? फ्री फॉल. कारण ते जे सर्क्युलर मोशनमध्ये आलेलं आहे यान स्पेसक्राफ्ट, हे सर्क्युलर मोशनमध्ये जे आलेलं आहे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आलेलं आहे. त्यामुळे ते मोशनमध्ये आहे, आणि म्हणून ते मध्ये तरंगल्यासारखे वाटतात. ते तरंगल्यासारखे नाही तर ते ॲक्च्युअली एक फ्री फॉल आहे, स्लो आहे, पण ते मोशनमध्ये असल्यामुळे ते पडत नाही. जसं चंद्र हा पृथ्वीभोवती फिरायला आहे, बरोबर, मागे उदाहरण दिलं होतं. चंद्र हा फिरणे एक सुद्धा फ्री फॉल आहे, पण तो पृथ्वीवर येऊन पडत नाही, कारण तो मोशनमध्ये आला आहे. कशात आलेला आहे? सर्क्युलर मोशनमध्ये आल्यामुळं तो पृथ्वीवर येऊन पडत नाही. तिथं ग्रॅव्हिटी काम करत आहे, पण कमी काम करत आहे, आणि तो एक प्रकारे फ्री फॉल आहे. कारण ती जी मोशन आहे दॅट इज ड्यू टू द ओनली द इन्फ्लुअन्स ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सो दॅट इज कॉल्ड फ्री फॉल. जेव्हा तिच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करायला तेव्हा त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. म्हणून यान आणि यानामधले जे काय अंतराळवीर आहेत ते आपल्याला तरंगल्यासारखे जरी वाटत असले, बट दे आर ॲक्च्युअली इन द फ्री फॉल. कशामध्ये आहे? फ्री फॉलमध्ये. पण ते जमिनीवर येऊन पडत नाही, बिकॉज दे आर इन अ मोशनमध्ये आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आहे. ओके, असं आपल्याला सांगता येते. आणि या ठिकाणी पूर्ण पार्ट हा आपला झालेला आहे थेरॉटिकल. पुढे काही क्वेश्चन्समध्ये काही प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण घेऊया. झालेला पूर्ण भाग व्यवस्थित वाचा, व्हिडिओ वारंवार बघा, टेक्स्टबुक समोर ठेवा, आणि जेवढा भाग सिलेबसमधला कट झाला आहे तो कट झाला म्हणजे एक्झामला येणार नाही. त्यामुळं यावर जे काय आपले एक्झाम होतील तो भाग आपण टाकणार नाही. यावर थेरॉटिकल एक्झाम होतील, पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहे. पेपर सॉल्व करून इथे ऑफिसला आणून द्यायचे, कारण व्हॉट्सअपवर तेवढं चेकिंग होणार नाही, आणि मोबाईलमध्ये डाटा खूप वाढत आहे. त्यामुळे ते पेपर तुम्ही किंवा तुमचे पॅरेंट्स ऑफिसला येऊन आणून देऊ शकतात. ज्या दिवशी एक्झाम आहे तेव्हा तुम्हाला ठिकाण वगैरे सांगेल. तसेच MCQ एक्झाम होतील तुमचे, MCQला ऑनलाईनच होईल, तुम्ही मोबाईलमध्ये सॉल्व करू शकता, तिथेच तुम्हाला मार्क मिळून जातील. पण थेरॉटिकल जे आहे ते तुम्हाला घरी सॉल्व करून, पॅरेंट्ससमोर सॉल्व करून आणून द्यायचे आहे. ते तुम्हाला एक्झामच्या वेळेस आणखीन सूचना देतोच. आणखीन याच्या धड्याखालचे जे काय आता प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स घेऊया. बाकी अजून काही डिफिकल्टी असेल उद्या मी लाईव्ह क्लास ठेवणार आहे, त्या लाईव्ह क्लासमध्ये तुम्ही डिफिकल्टी सांगा, क्लिअर करून टाकूया. काल थोडासा टेक्निकली प्रॉब्लेम होता आणि ट्रायल होतं काल. लाईव्ह क्लास व्यवस्थित चालतो का ते पाहत होतो आपण. उद्या मात्र व्यवस्थितपणे घेऊ आणि तुमच्या डिफिकल्टी चॅटद्वारे मांडा आणि क्लिअर करून टाकू. ओके.